थोडंसं पाठीमागे आणि जे काही वयोवृद्ध माणसं असतील चांगली व्यवस्थित बसणारी दे या पुढं वर एक काही प्रतिष्ठित माणसं वय काय नाही 10-5 माणसं येईल मार्ग बसा या प्रतिष्ठित माणसं लई पुढे येत गेलेले बी नका येऊ
देव सुखाचा सागर देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक राहो जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोदुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभ पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहून दोष झालो दास पायांचा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात आहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अखेर श्री गुरु चरण सरोज रज निज मन्मुकुर सुधारी वर्णव रघुवरी मल जसुदुदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेश विकार जय 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 हनुमान गोसावी कृपा करहु गुरुदेव किनार जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक प्राप्त प्रसंगी शिवीसाठी घेतलेला हा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे। या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय मानवी जीवनामध्ये मानवी जीवन सुखासाठी रात्रंदिवस अशा प्रकारचं अस्थिर आहे त्याला कायमस्वरूपी विसावा भेटण्यासाठी अस्थिर जीवन स्थिरता प्राप्त करण्यासाठी त्याला एक उपाय सांगतात तो उपाय जर कोणता असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सरळ देवाच्या गावाला जा म्हटले महाराज देवाच्या गावाला गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी विसावा भेटत बरं म्हणले आमच्या संसारातले सुख आणि दुःख सांगायचे कोणाला ते म्हटले तुम्ही देवाच्या गावाला गेल्यानंतर देवाला सुख आणि दुःख सांगा का बरं सांगायचे देवाला म्हटले देव सुखाचा सागर आहे म्हणून त्याला सांगायचे बरं म्हटले अशा देवाच्या गावी जाऊन देवाला जर सुखाचं सागर असल्यामुळे त्याला सुख दुःख सांगितले तो अनादी कालापासून मानवी जीवनामध्ये लागलेली सुखाची भूक ते तो पूर्ण करणार आहे बरं म्हटले मग संसाराचा आमचा योग आणि क्षम कोण चालवे तुम्ही फक्त भार त्याच्यावरती टाका देवावरती
देवावरती भार टाकल्यानंतर तो तुमचा कैवारी होईल. तो सुखाचा सागर आहे, सुख देणारा आहे. बरं म्हटले, असा जर देव असेल, देवाच्या गावाला गेल्यानंतर जीवन अस्थिर होईल, अस्थिर असणारं स्थिर होईल. सुखदुःख त्याला सांगायचे, तो सुखाचा सागर आहे, त्याच्यावरती योगक्षेमाचा भार घालायचा, तो भार वाहील. पण महत्वाचा असा प्रश्न पडला, असे जर कदाचित देवाच्या गावाला गेल्या, देवाजवळ जर आपण कायमस्वरूपी जर त्या देवाजवळ जाऊन राहिलो नाही तर चालणार नाही का? अशी न जाणून जगद्गुरु तुकोबाराला शंका आली. असं ते म्हणतात, बाबांनो ऐका, तुम्ही देवाजवळ राहण्यासाठी तयार आहात, पण देवानी तुम्हाला ठेवून घेतलं तर ना. पण देव कसा आहे लगेच शेवटच्या कडेवर सांगितलं, जशी आई आपल्या बाळाला दूर लोटू शकत नाही, तसा भगवान परमात्मा आपल्या लढीवाळ भक्ताला दूर लोटू शकत नाही. म्हणून तो कायमस्वरूपी तुमच्या जीवनामध्ये विसावा प्राप्त होईल. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला देवाच्या गावाला जावा लागेल. सरळ सरळ अर्थ सांगून मी मोकळा झालो. आता जे विठ्ठल करायला काही आता इकडे लक्ष द्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या सज्जनांचा सेवेचा माझ्या जीवनामध्ये योग आलेला आहे. त्याच्यात इथं आल्यानंतर, या शमशेरपुरामध्ये आल्यानंतर माझं काही इथं कोणी परिचयच नाही, पण माझ्यावरती अंतःकरणातून प्रेम करून माझे गुरुबंधू 4 वर्ष माझ्याबरोबर होते, ते परमपूजीने आमचे तुकाराम बाबा. आणि त्यात एक दुसरा चेहरा मी आळंदीत बरेच वर्ष पाहिला, पण तुमचं नावच मला आठवणार. हा रंगनाथ बाबा. फक्त तुम्ही वाकडे रंगात वाकड्या. आता ज्यांचा मला परिचय झाला, परमपूजनीय राजेंद्रजी महाराज सरगी आणि गायक म्हणजे होते महाराज तुम्हीच नाही. हो, आता बाकीचे जे काही नावं नाहीत मला, मी एकच काम करतो, सर्वांना वा मृदंगाचार्य पाहिल्यानंतर जीव लहान पण काम महान. अहो मुखात दात नाही तरी उत्साह किती आहे. तरुण मुलामध्ये जो उत्साह नाही, तो तुमच्यामध्ये दात नसताना. एवढा चोप दाखवाय त्याला संप्रेम भेट. तुमची म्हातारी आहे की मग बरे म्हणे तुझी तू मोकार फेल करून त्याला जायचं. आमची पीटी मास्तर आहेत, सर्व मंडळी महाराज मंडळी आहेत. आता मला काही नाव माहिती नाही, फक्त एकच काम करतो, 2 हात पुस्तक मस्त करतो सर्वांना, आणि एकदा भगवंताच्या नामाचा जी गोष्ट करतो शेवीला सुरुवात. या अभंगाची प्रस्तावना आहे, लक्षपूर्वक आहे. या आजच्या कीर्तनाचं जे सौजन्य आहे ते रामनाथ दगडू शेळके, वैकुंठवासी शुंदूबाई मार्तंड साबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मार्तंड गणपत साबळे तात्या महाराज सांगा हे धन्यवाद यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. ते म्हणले धन्यवाद कशामुळे देतात? एका महान असणाऱ्या संन्यासी व्रत पाळ करून एका संन्याशाला सात्विक दान त्याच्या या पितृपक्षामध्ये लाभतो. आणि प्रपंचिकाच्या कीर्तनकाराला तुम्ही किती दिलं तर काय होणार आहे? कहा गया तर कहा नाही, क्या आलाय तर कुछ नाही. धर्मराजांनी ऐका,
धर्मराजांनी फक्त 50 पैसेच एका माणसाला दान दिले होते. त्या बेट्याने बाजारात जाऊन वायर आणलं, त्याचं जाळं तयार केलं आणि त्याचे मासे धरण्याचं काम केलं आणि त्याचं पाप धर्मराजाला भोगावं. आणि हे कीर्तनाचा पैसा जे रात्रंदिवस तप करतात त्यांना पचत नाही, तर प्रपंचकाचं काय सांगायचं. संस्थेमध्ये सांगत होतं, बाबांनो अभ्यास करा, हे मधुकरीची भाकर तुमच्या अंगावर फुटून निघत. ऋण वैर हत्या कधी चुकत नाही. म्हणून याला सात्विक दान देतात की जे दान दिलं असताना ते सत्कार्यास लागतं. एक जाता जाता तुम्हाला माझा परिचय सांगतो. मी महाराज समोर आहेत म्हणून सांगतो. सर्व महाराष्ट्रामध्ये प्रेत आहे. 78 साली माऊली ज्ञानोबरायांच्या सान्निध्यात मला विषबाधा झाली आणि जोशी हॉस्पिटलमध्ये मृत म्हणून घोषित केलं 78 साली. आणि तीच परमपूजनीय विठ्ठल महाराज भुले वैकुंठवासी त्यांनी ती बॉडी माझी आळंदीमध्ये आणली. माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीला विषबाधा झाल्यानंतर डोकं टेकवतात आणि आजान वृक्षाखाली माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीचा हार घालतात. तर आळंदीमध्ये असे माझा योग असा आहे, मी 22 वर्षाचा काळ ज्ञानोबरायांच्या मंदिराजवळ फक्त 15 फुटाचाच अंतरात गोपीनाथमध्ये 22 वर्षाचा काळ माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ काढला मी. ऐका, पहाटे 4 वाजता घंटा होते आरतीची, 5 मिनिटं वाजते खन 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 खन. 5 मिनिटं मृत असणाऱ्या व्यक्तीच्या माझ्या अंगावर परंपरेने भोलेबाबांनी चादर टाकली होती. उद्या आता सकाळी अंत्यविधी होणार होता. ऐका, हे मी उभ्या महाराष्ट्राला माहिती, पण तुम्हाला परिचय म्हणून सांगतो. तर आळंदीमध्ये शिकण्यासाठी आलेला विद्यार्थी एकही वारलेला नव्हता. पहिली घटना माझी होती. पण त्या काळामध्ये माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी भोलेबाबांनी माझ्या उशाला ठेवली, अंगावरती शाल टाकली, म्हणले आता सकाळी बघू अंत्ययात्रेचं. पहाटे 4 वाजता घाट वाजल्याबरोबर खन 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 वाजल्याबरोबर अंगावरची शाल फेकून दिली आणि इंद्रायणीच्या स्नानाला निघून गेली. तो मृत मेले माणूस जित उठली. ज्ञानोबरायांनी मेलेल्या माणसाकडून सच्चिदानंद बाबा आदरे मेलेल्या माणसाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली आणि माझ्या पामराकडून मेलेला असताना मी आज मेलेला माणूस तुमच्या पुढे कीर्तन करतो. त्या दिवशी मी व्रत धारण केलं आणि जे काही यथासांग मला कीर्तनाचे पैसे भेटतात, आतापर्यंत मी 11 मंदिरं बांधलं, 12व्या मंदिराचं काम चालू. कोणाचा रुपयाला लागून तर कोणाची वर्गणी नाही, फक्त जी पैसे येते बरं ते म्हणतात तो ह्यानावर असतील ती परोपकारासाठी जाईल तिथं मंदिर बांधतो उरलेल्या पैशा. आणि असं जे दान दिलेलं आहे तात्यानी आणि महाराज सांगतात ते सत्कार्यासाठी तुमचा पै ना पै त्या मंदिरातच जाणार. हे नारदाच्या गादीवर सांगतो, यथासांग व्हायला जाणार. असं मला थोडीशी प्रस्तावना टाकायची. ऐका, या अभंगाची प्रस्तावना. एक बाळा बाबा माझं पाकिट तुला देतो, पण मला वीक्षण करू नका कोणी. मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही आलो. मला तुम्हाला काय करायचे, हा अभंगाचा नकाशा शब्दरूपी तुमच्या पुढे मांडून तुमच्या गळी उतरायचं. मी पावडी म्हणायला नाही आलो. ऐका, आणि मला महाराज तुम्हाला सांगतो नारदाच्या गादीवर सांगायचे, परमपूजनीय तुकाराम बाबांनी इतका आदर केला की बाबा एक वेळेस का व्हायना माझ्या जन्मभूमीला तुम्हाला यावं लागेल. म्हणून मी आलो. इथून मला ताबडतोब माझ्या संस्थानावर जाऊन दिवस उगायला निघून मला ढोक महाराजाच्या घरी कार्यक्रम आहे, त्यांच्या स्वतःच्या घरी मी ओंडलीला चाललो. कारण आम्ही गुरु बघून एकत्रित येऊन कार्यक्रम करतो दरवर्षी. मला आता उद्या 10 पर्यंत का होईना पण नागपूरला जायचं.
सकाळपासून 10 वाजून प्रवास मी करतो. आता कीर्तन केल्यानंतर मला प्रवास परत आश्रमात 4-5 वाजेपर्यंत करायचा आणि 6 वाजता बरोबर नागपूरची रस्ता धरायचा. म्हणून माझा वेळ काही खर्च करू नका, जेणेकरून एवढी शांतता धरा की जेणेकरून मला एवढ्या दूरचा प्रवास केल्यानंतर माझा थकवा निघून जाईल. एवढीच फक्त तुम्हाला सर्वांना विनंती. तिकडं कोणीतरी स्वयंसेवक ठेवा आणि त्या मुलाचा आवाज आमच्या कानावर येत. आणि आजचे दिवस बाबा तुमच्या पाय पडतो, लहान लहान मुलं थोडीशी दूर जेवायच्या टायमाला मुलं आवाज. वासराने शेती आणि लेकराने कथा कधी होत नसते. तुम्ही म्हणता आमची लेकर तुला सहन व्हायना, तुझी तर तुला नाही तर आमची आहे हे. आता ऐका मी काय बोलतो, लक्ष करू, इकडे लक्ष द्या. आता माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रस्तावामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रस्तावना आहे. कोणती प्रस्तावना आहे ऐका. या जीवनात मनुष्य जीवन म्हटलं की ते अस्थिर आहे. त्याला स्थिरता प्राप्त जर कदाचित करून जर घ्यायची असेल तर त्याच्या जीवनामध्ये काय करावं लागेल तर महाराज सांगतात त्याच्या जीवनामध्ये एक अशा प्रकारची साधना करावं लागेल, त्याला देवाच्या गावाला जावं लागेल. कायमस्वरूपी मानवी जीवनामध्ये जर विसावा जर पाहिजे असेल तर सरळ जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्हाला देवाच्या गावाला जावं लागेल. आता ऐका, एक वर्ग असा आहे, लक्षपूर्वक ऐका, एक वर्ग असा आहे त्याला देवाची गरज आहे पण गरज वाटत नाही. दुसरा एक वर्ग आहे त्याला देवाची गरज वाटते पण रस्ता माहिती नाही. तिसरा एक वर्ग आहे त्याला देवाची गरज वाटते, रस्ता माहिती पण तो जाऊ शकत नाही. आणि चौथ्या प्रकारचा एक वर्ग आहे त्याला देवाची गरज आहे, रस्ता माहिती आहे आणि तो गंतव्य स्थानाला म्हणजे देवाच्या गावाला जाऊन पोहोचला. याला साधू किंवा संत म्हणतात. किती वर्ग झाले? 4 वर्ग झाले. आता लक्षपूर्वक आहे का. एक वर्ग असा आहे त्याला देवाची गरज आहे पण गरज वाटत नाही. मानवी जीवनामध्ये अशा काही कल्पना आहेत. रोटी कपडावर मकान ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. ऐका मी काय बोलतो हे कळतं ना. अंगासाठी कपडा असणं ही गरज आहे, खाण्यासाठी रोटी असणं गरज आहे आणि राहण्यासाठी घर असणं ही मूलभूत मानवी जीवनाची गरज आहे. मग मी तुम्हाला असं विचारतो, जगामध्ये माणसं मूलभूत गरजेपोटी जगतात का हव्यासापोटी जगतात? हव्यासापोटी जगतात. गरजेपोटी जर कदाचित मनुष्य जर मेला असं समजायचं या जगात देव नाही 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 नाही. गरजेपोटी जर मनुष्य मेला तर जगात देव नाही, सरळ सांगून टाकायचं. म्हणून बाबांनो, पोषितो जगाशी एकला आमचे कीर्तन सुद्धा गेट केले. पोषितो जगाशी एकला. ऐका, मानवी जीवनामध्ये जर आपण विचार केला तर गरजेपोटी जर मनुष्य जर मेला तर या जगामध्ये देव नाही. पोषितो जगाशी एकला. जीवनामध्ये मला सांगा, केली बाडे दुधाची पती वाढवी श्रीपती दोन्ही सवे पाण्याची
बाळे दुधाची उत्पत्ती. अरे आईच्या स्तनामध्ये देवाने दूध उत्पन्न केलं आणि त्याच्यामुळे आपण भरण पोषण करतो. एकाने मला सरळ महाराज प्रश्न विचारला बरं का, म्हणले महाराज कीर्तनकारांनी काही सांगायचं आम्ही काही ऐकायचं. म्हणलं काय झालं काय? ती म्हणे दुधाचा देवाचा माझ्या आईचा काय संबंध आहे? माझी आई भाजी भाकरी खाती त्याच्यामुळे तिला दूध येतं आणि काय देवाचा संबंध आहे? बरोबर आहे, तुझी आई भाजी भाकरी खाती तिला दूध येतं, बरोबर आहे, मला मान्य आहे. म्हणलं मग तुझा बाप काय पेट खातो का तर त्याला म्हणून दूध येतं? हा, त्याला म्हणून दूध येत आणि माणसाला दूध आलं तर भाऊ निघाच्या हाताने भागला असं होतं का ते? ऊन गेली वाळे दुधाची उत्पत्ती. जीवनामध्ये जर विचार केला तर या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर या जगादेव पोषितो जगाशी भगवान परमात्मा गरजेपोटी आतापर्यंत कोणाला मरू दिलं नाही, कुठेही अशा प्रकारचा मरू देणार नाही. मला एक आता दुसरी बी बाजू टाकायची, लक्षपूर्वक आहे. माणसं हव्यासापोटी मरतं का गरजेपोटी मरतं? हव्यासापोटी. आता खरं सांग, अंगावरती कपडा असणं ही गरज आहे का हवे? गरज आहे. पण तो 100 रुपये मीटरचा असला तर चालत नाही का? तो 1000 रुपये मीटरचाच असला पाहिजे, याला हवं म्हणतात. पायामध्ये काठी पडू नये म्हणून चप्पल असणं गरज आहे का? गरज आहे. मग 100 रुपयाची चालत नाही का? पण ती 1000 रुपयाचीच असली पाहिजे, ही हवं आहे. राहण्यासाठी घर असणं ही गरज आहे. मग झोपडी चालत नाही का? कौलाचं घर चालत नाही. पण तो एक कंडिशनचा 5 कोटीचाच बंगला पाहिजे, ही हवं आहे. मी तुम्हाला असं भेटतो, हव आणि गरज यातला फरक कळाला का नाही? बरं आता मी तुम्हाला असं विचारतो, मग देव ही गरज आहे का हव्यास आहे? देव ही गरज, देव ही गरज आहे मला सांगतात. मग आपल्याला देवाची गरज का देवाला आपली गरज? आपल्याला देवाची गरज. आता या अंगात शर्ट आहे भाऊ, मला शर्टाची गरज का शर्टाला माझी गरज? त्याला काय करायचं? असं का उठला? मला शर्टाची गरज आहे. गोचिड्याला गायची गरज का गाईला गोचिड्याची गरज? गोचिड्या. अरे गाईला गोचिडाची गरज आहे, गोचिडाला गायची गरज आहे. काय म्हणते का मला दाखवा गोचिडा? आपल्याला देवाची गरज आहे, देवाला आपली मुळीच गरज नाही. आपल्याला भाकरीची गरज का? भाकरीला आपली. आपल्याला भाकरीची गरज, त्याला काय, तिला काय करायचं? असं का भुकीत देव ही गरज आहे. मी तुम्हाला माणसं मग गरजेपोटी देवासाठी मरतात का हवेसाठी मरतात? आम्ही आळंदीमध्ये असताना आम्हाला एका शेतकऱ्याने टोपलं भर गाजर दिली. गाजर ते 15 दिवस तसेच पडले, कोणीच नाही खाली त्या. आता मी म्हटलं आपण तर टाकून देणारच आहे. परंतु दुपारी मी अभ्यास करत असताना, ज्ञानेश्वरी वाचत असताना एका बिळातून त्या भिंतीकडे एक बिळ होतं, तिकडून त्यांनी दूरवरून माझ्याकडे पाहिलं आणि त्या टोपल्यातल्या गाजराकडे एकदा बघून माझ्या लक्षात आलं गुंदीर मामाला गाजर खायचे. पण माझी अडचणी त्याला मी थोडस फाउंडेशन फिरून घेतो. तेवढी संधी साधली त्याने. त्या बिळातून तुरु आले की त्या टोपल्यात गाजर तोंडात धरले. नाही तर म्हणलं जाऊ आपण तर खाणार नाही ना, खाऊ दे बिचारे उंदराने. पण त्यांनी गाजर तोंडात असं धरलं अंगापेक्षा चौकट तोंडात गाजर धरलं, उडीत बिळात म्हणलं बास आता उंदराचं भागलं. पण त्यांनी ते बिळामध्ये ठेवलं, पुन्हा माझ्याकडे एकदा बघून टोपल्याकडे मला जाऊ त्या उंदराला लेकर वाळ जास्त असते, एका गाजर त्याचं भागायचं. दुसरं गाजर नेलं बिळात नेऊन ठेवलं, पुन्हा तिसऱ्यांदा माझ्याकडे एकदा बघायचं टोपल्याकडे. मला जाऊ द्या, उंदराच्या पोरीचं लग्न असलं तर वराड भरपूर येईल, नेऊ दे म्हणलं याला गाजर. शेवटी महाराज आपण तर खाणारच नाहीत ना, जाऊ द्या टोपल्यातले आखी गाजर घेऊ द्या. त्या उंदराने जेवढे गाजर होते ते आखीचे आखे बिळात नेऊन ठेवले आणि शेवटचं गाजर तोंडात धरलं तर बिळापासून ते टोपल्यापर्यंत गाजर मोडून असा सुपर हायवे रोड झाला होता पुणे नाशिक.
शेवटचं गाजर तोंडामध्ये धरलं बिळामध्ये नेणार तेवढ्यामध्ये उंदराच्या आरटीनं पाहिलं. उंदराचा आरटी ते म्हणजे आतापर्यंत यांनी वाहतूक केली पण रोड टॅक्स नाही म्हणजे शेवटचं गाजर बिळामध्ये नेणार तेवढ्यात ते उडी मारली पंचायत घालली. चीर 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 चीर. आता खरं सांगा पहिलं गाजर नेलं ते संपलं असतं तर पाहताची. मग आता हे गोळा करण्यासाठी मेलं का खाण्यासाठी मेलं? सर्व सुखाची गेल्यानंतर माझी ओळख नाही पाळत नाही कसं होईल पण असे माणसं टाळी वाजायला सर्व सुखाची अशा जन्म गेला. मला सांगायचं तात्पर्य उंदीर खाण्यासाठी मेला का गोळा करण्यासाठी मेला? तुम्हाला माहिती होते खरं गोळा करण्यासाठी मरता का खाण्यासाठी? अरे खायला 2 बिघे झाले 2 बिघे भरपूर झाले. माणसं गोळा करण्यासाठी मारतात खाण्यासाठी. महाराज सांगतात ऐका मानवी जीवनामध्ये जर विचार केला तर पहिला जो वर्ग आहे त्याला देवाची गरज आहे पण गरज वाटत नाही. गरज आहे पण गरज वाटत नाही. जीवनामध्ये जर विचार केला तर बाबांनो देव ही गरज आहे हव्यास अशा प्रकारचा नाही म्हणून गरज असताना त्याला गरज वाटत नाही. महाराज सांगतात या जीवनामध्ये ओळखीला हानी धन्य तो संसारी मोक्षदाचे घरी सिद्धी सहित ओळखीला हानी साठावेला पोटी होता त्यांची भेटी दुःख पैसे. जीवनामध्ये जर विचार केला तर देव ही गरज आहे पण गरज वाटत नाही. चला याचा अधिक विचार नाही करायचा. दुसऱ्या वर्गाचा विचार करू. याला देवाची गरज वाटते पण रस्ता माहित नाही. मार्ग दावणी गेले भगवान परमात्म्याचा रस्ता दाखवण्यासाठी गावाचा रस्ता दाखवण्यासाठी ज्याला रस्ता माहिती नाही वाट दावी तया पुण्या नाही होती उपकार मानवी जीवनामध्ये हाताला धरून आपल्या गंतव्यस्थानाला तिथपर्यंत पोहोच करतात. महाराज सांगतात बाबांनो संसारी सुख जोडे तरी का शिवती गिरी करणारे राज टाकून गेले थोडे तरी ते का वेळे म्हणावे. ऐका मानवी जीवनामध्ये जर विचार केला तर राज्यावरती लाथ मारली जंगलाचा रस्ता धरला ती काय वेळी होती का? मी तो कधी कधी विचारतो म्हणजे मला ते राज्य दुष्काळी असेल 18-12 वनस्पती अरे त्या काळामध्ये ऐका एवढी सुबत्ता होती. चैत्र महिन्यामध्ये नदीला पूर येत होते. आपलं परम भाग्य आहे श्रावण महिन्यात टँकरनी पाहिजे. ग्राम राज्य ते राम राज्य ग्राम ग्राम गणपतीचा जर त्याला एक असा ग्राम ग्राम मधला जर ग काढला तर खाली काय राहिलं राम. ह्यो ग काही निघत नाही राम राज्य काय होत मग ग निघत नाही म्हणल्यावर काय होतं गावात 2 फळ्या राहतात आणि म्हणले मग 2 फळ्या झाल्या होतं का कवाट लागत तर काय होतं विकासाचं कवाट लागतं. ऐका त्या काळामध्ये एवढी सुबत्ता होती. ऐका
चैत्र महिन्यामध्ये नदीला पूर येतो. एवढी सुबत्ता होती. ते सुख सामोण्या म्हणले ते कदाचित बायकाला कदारले असते, बायका धरणात नसल्या. रंभातील उत्तमा, उर्वशी, इंद्रायणी यांना लाजवीतील अशा स्त्रिया होत्या. ज्या घरी कुलस्त्रिया चपट्या नाकाच्या, सपाट पायाच्या, भेगळे पोटाच्या, इचकलेल्या दाताच्या अशा याचा मेळ. पण रंभातील उत्तमा, उर्वशी यांना लाजवीतील अशा होत्या. बाबा रंभा बघितली का? रंभा पाहिला तुम्ही कीर्तना घेतली. रंभा पाहायला 100 यज्ञ करावं लागतात. एका यज्ञाचा खर्च सांगितला तर 8 यज्ञ. ऐका, जीवनामध्ये बाबा जर विचार केला तर अशा कुलस्त्रिया, सुंदर स्त्री कोणाला म्हणतात? स्त्री सुखावरती लाथ मारून जंगलाचा रस्ता धरणे इतकं सोपं. सुंदर स्त्री कोणाला म्हणतात? जी स्त्री फुलाच्या वेलीच्या झाडाजवळ जाऊन उभा राहिली तर तिचं सौंदर्य पाहून वेलीवरची कळी उमलते, याला म्हणतात सुंदर स्त्री. याला सुंदर स्त्री म्हणतात. का तुमच्या सांगू, तुमच्या त्या बागातून गेलं तर फुलं गळते. बघा त्या भिताडाकडे चांगला एवढ्या हे सुख सामोण्या कासया एवढी समिती. अरे अशा राज्यावरती लाथ मारलं जंगलाचा धरणं इतकं सोपी गोष्ट आहे. आमच्या गेवराईमध्ये माझा एक गर्भश्रीमंत मित्र आहे. गर्भश्रीमंत. आम्ही दोघं रस्त्याने चालू, पटपट पटपट रस्त्याने चालू. जाता जाता 2 बोटं चिरबूट पडलं होतं. ते पटकन खाली वाकलं आणि ते 2 बोटं चिरबूट खिशात घातलं. म्हणलं बाबा हे चिरबूट कशाला घेतलं? हा, तू एका संदेशाबरोबर आहे, गर्भश्रीमध्ये, आणि हे 2 बोटं चिरबूट उचलून खिशात घातलं. कशाला घेतलं? ती टाकून ते मला बाबा तुम्हाला ते हेच समजत नाही, चला आणि म्हणलं घेतलं कशाला ते चिरबूट? ते मला घरी गेल्या तेवढं शिळीला आळा. मी नाही सांगत, देखताची चिंधी म्हणत 2 बोटं चिरबूट पडलेलं ज्याला उचला वाटतं आणि त्यांनी राज्य टाकून देणं म्हणजे डोक्याला शॉक बसणं नाही का? आणि हे लोक खुर्च्याने हाणामाऱ्या करते, त्यांचं काही चुकत का? अरे राज्यावरती लाथ मारायला सोपं आहे का? पण ऐका, जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, जाळोनी संसार वैसुरू अनुगणी, संसाराच्या अंगी अवघेची सोडीला संसार माया तया वगैरे फार. जीवनामध्ये महाराज यांच्यावरती लाथ मारली, जंगलाचा रस्ता धरला. म्हणून एक प्रकार असा आहे की या ठिकाणी त्याला रस्ता, देवाला जायची, देवाच्या गावाला जाण्याची गरज वाटते, पण त्याला रस्ता माहिती नाही. आता पुढे आहे, तिसऱ्या प्रकारचा एक वर्ग आहे. त्याला देवाच्या गावाला जाण्याची देवाची गरज वाटते, त्याला रस्ता माहिती आहे, पण तो जाऊ शकत नाही. संसार, माणसाला संसाराची भीती वाटते, मरणाची भीती वाटते, पण संसार सुटत होतो. हा, संसार सोडणं काही एवढी सोपी गोष्ट आहे? आणि लोकांचे कशाला 7 बारे तपासता? मी संन्यासी माणूस आहे. तुम्ही जर म्हणले बाबा कीर्तन झाल्याने एवढं उपर नदी आहे तर मी देणार नाही. आणि कीर्तनामध्ये असे बात हाणारे कोट्यावधी. तुका म्हणे करुणी दावीन त्याचे पाय. बरेचसे लोकांचं नाव आहे वैराग्य मूर्ती, आणि कीर्तन झाल्यावर माया देखत त्यांनी नारायण हाणामारे केले. वैराग्य मूर्ती. जीवनामध्ये बाबा या सर्व गोष्टीचा बोलायला माणसं भडाभडा बोलते, पण प्रत्यक्ष त्याचे पाय माझे सांगणारे भरपूर आहे. वैराग्य सोपारे
पण प्रत्येक कीर्तनकाराला काय वाटतं, आणि कीर्तन काय ते अभ्यास केला काय, नुसते मेमरी ऐकले. ऐका, जीवनामध्ये प्रत्येकाला, मानवी जीवनामध्ये वैराग्याच्या बाता हातली, पण कीर्तनकाराला प्रत्येकाला वाटायला पाहिजे वा खायला चांगलं पाहिजे, गाडी गुबगुबी, बंगला गुबगुबी, बायको गुबगुबी, अशा याला वैराग्य म्हणतात. महाराज सांगतात वैराग्याची इहलोकापासून परलोकामध्ये प्राप्त झालेल्या विषयावरती लाट मारून आणि जंगलाचा रस्ता धरणं त्याला वैराग्य म्हणतात. भोग पायी झाली इच्छेचे परी भोगावे न हे रुचे माझी. इहलोकापासून परलोकामध्ये भोग जरी प्राप्त झाले तर त्याच्यावरती लाट मारून जंगलाचा रस्ता धरणं. ऐका, अमुक महाराजांनी इतके कोटी कमवले, अमुक महाराजांनी एवढे बंगले बांधले, पण अमुक महाराज उठला तपाला बसला, असली बातमी ऐकली का? ऐकली अवघडे महाराज. जीवनामध्ये जर या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर वैराग्य फार महाराज वाईट आहे. म्हणून या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर महाराज सांगतात तिसऱ्या प्रकारचा वर्ग असा आहे, त्याला देवाच्या गावची गरज, देवाची गरज वाटते, त्याला देवाच्या गावाचा रस्ता माहिती आहे, पण महाराज सांगतो तो जाऊ शकत नाही. जाण्यासाठी त्याला जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही अवतीर्ण अशा प्रकारचे झाले. आणि महाराज सांगतात मी जगाचा स्वतःचा संसार जाळला तेव्हा जगाचा संसार सुखी झाला. आपण लोकांचे संसार जाळतो तेव्हा आपले सुखी करण्याचा प्रयत्न करतो. संतांनी स्वतःचे संसार जाळले आणि नंतर जगाचे अव्वाची संसार आनंदे भरीन तिने. म्हणून महाराज सांगतात ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की महाराज तुम्ही देवाच्या गावाला जायचं सांगता, मग याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? म्हणजे सरळ देवाच्या गावाला जा. आपण प्रथम जाऊ देवाची इथं फार मोठं गतिरोधक आले. गतिरोधक कोण्या रस्त्याला असतं? चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतं. आता संशयपूरला संगम नेरून यायचं म्हणल्या तुमची तर गतिरोधक टाकायचं ते गरज मोठा गतिरोधक. मग गतिरोधक कोण्या रस्त्याला असतं? चांगल्या रस्त्याला. ऐका, मी तुमचा टाइमपास करण्यासाठी आलो इथं फार मोठं हे जर गतिरोधक कळलंच अभंग कळालं. ऐका मी काय बोलतो, तुकाराम महाराजांनी तुमच्या जीवनामध्ये विसावा भेटण्यासाठी देवाच्या गावाला जायचं सांगितलं, पण देवाच्या गावाचा पत्ता सांगितला नाही. मला अशी मुली देवाच्या गावाला जायचं सांगतात पण देवाच्या गावाचा पत्ता सांगत
नाही. आता मी तुम्हाला अभंग म्हणून दाखवतो, ऐका. कमीत कमी पंढरपूर म्हटलं असलं की तुमच्या डोळ्यात तो काय आला असतं, पांडुरंग आला असतं. कमीत कमी काही देवावरून गाव प्रसिद्ध आणि काही गावावरून देव प्रसिद्ध आहे. आता आळंदी म्हटलं की कोण आलं तुमच्या पुढे, तुकोबरा म्हटलं की देव. पैठण म्हटलं की कधी गावावरून देवाची ओळख आणि कधी देवावरून तसं तुमची काहीतरी ओळख असेल ना गावाची. पांडुरंग बाबा संशोधकाराच्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला फिरलो, पण तुमची बी ओळख होती, पण पिढ्या ओळख असं ऐका. इकडे बघा, कमीत कमी या अभंगामध्ये एखाद्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 धामापैकी सप्तपुर्यापैकी कुठल्या तरी गावाचं नाव अभंगात यायला पाहिजे. आपण अनुमान प्रमाण काढलं असतं. बरं, यदा कदाचित देवाचं एखाद्या नाव टाकायचं, तेच कुठे देव आहे, कुठल्या तरी संताचं नाव टाकायचं. तिथं कुठल्या संताचं, देवाचं, गावाचं काहीच नाव नाही टाकलं आणि देवाच्या गावाला जायचं संत. आता तुम्हाला मी अभंग दाखवतो. जाऊ देवाच्या गावा आणि देव देईल विसावा. अरे कोणचा देव विसावा देईल? जाऊ देवाच्या. कोण्या देवाच्या? देव विसावा देईल, पण कोणचा देव? काहीच नाही मला. बरं, जाऊ द्या. पहिलं कडू. दुसरं कडू आहे, देवा सांगो सुख दुःख आणि देव निवारी. आणि कोणचा देव निवारी? देवा सांगो सुख दुःख, कोण्या देवाचं नाव नाही, गावाचं नाव नाही. बरं, आता तिसरं कडू. कमीत कमी तिसऱ्या काळात तरी पाहिजे का नाही? घालू देवाशीच भार. कोण्या देवाशी? घालू देवाशीच भार आणि देव सुखाचा सागर. कोणचा देव सुखाचा सागर? काही नाही मला. तिसऱ्या काळात काही वेळ लागून द्यायला नाही तुकाराम मला. बरं, कमीत कमी चौथं कडू बघू आपण. त्याच्यात काही पुढं घर लागत का आपल्याला? राहो जवळी देवापाशी. कोण्या देवापाशी? राहो जवळी देवापाशी आणि आता जवळी पायाशी. आहे का काही नाव? बरं, कमीत कमी 5व्या काळात शेवट का म्हणे आम्ही बाळे आणि या देवाची गड आहे. आणि कोण्या देवाची? देवाचं नाव सांगितलं नाव सांग. इथं असं आहे, अमुक म्हशी गेल्या तमुक येशी, एवढ्या तळ्यात पाणी प्यायल्या, एवढ्या झाडाखाली बसल्या, होते किती सांगायचे जास्त पुढे. फार दांड पुढे. देवाच्या गावाला जायचं मग देवाचा पत्ता सांगू नये. आता ऐका, जीवनामध्ये जरी केला तर मला सांगतात कुठल्याही असणाऱ्या तुकाराम महाराजांनी जरी देवाच्या गावाचा पत्ता नाही सांगितला, पण पत्ता काढल्याशिवाय कीर्तन सोडायचं नाही. ते म्हणता नाही लागला पत्ता तर मग मारतो कसा काढतो? तुला लागला तर सामने तर भाऊ कीर्तन सोड घ्यायचं याच्यासाठी. जगद्गुरु तुकोबराय पत्ता सांगत नाही, पण पत्ता काढल्याशिवाय आपल्याला सोडायचं नाही. पक्क ठरलं ना? आता ऐक, जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं नाही त्यासाठी शास्त्राचा पुरावा घेऊ. एक असा आहे, एक शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, भागत्या लक्षणा असं करावं लागतं शास्त्राच्या दृष्टीने. ऐका, अनुमान प्रमाण येत धुमा हातात ज्या ठिकाणी ज्या तिथे धूर निघतो त्या निश्चित आग्नी असल्याशिवाय धूर निघत नाही. मग आता अनुमान प्रमाणाने आपण अर्थ लावतो. ऐका, अनुमान प्रमाणे जर राहिलं तर तुकाराम महाराजांचं कसे दैवत कोणचे? पांडुरंग. मग आता पांडुरंग जर दैवत घेतलं तरी अर्थ लागत नाही, तर मग कसा लागत? नाही लागत. पांडुरंग जर कदाचित अर्थ जर घेतला आणि पंढरपूर जर देवाचं गावाचं नाव घेतलं तर ते पंढरपूर देवाचं गाव ठरू शकत नाही. का ठरू शकत नाही? त्याचं सरळ कारण असं आहे, कारण पंढरपूरला तुम्ही सुद्धा गेलते आणि पंढरपूरला मी सुद्धा गेलतो. खरं सांगा, तुम्हाला विसावा भेटला का? आणि विसावा भेटला असता तर परत तुम्ही संशयपूरला आले असते का? अरे वाद सोडी की माणसं म्हणतात चला आता उचलून टाकायला लागेल. जे 4 महिने राहते त्याला असं उचलून टाकतं.
काही माणसात जातात आखाडीला, फिरतात गोखाडीला, बाया भरतात बांगले, माणसं घेतात भोंगड्यात चालले बोंगले. एक माणूस तर बळत दिंडीत नेला तुकाराम बाबा. माणसं पहिली गोष्ट पंढरपूरलाच येत नाही. त्यामुळे रामभाऊ आणि पंढरपूरला चालला ते मला आलं असतं पण छेकीचं लग्न करायचं. पुन्हा दुसऱ्या वर्षी गेलो लावू रामभाऊ चला ना पंढरपूरला, हे मला आलं असतं पण तेवढा बाब्या भाजायचा लग्न करायचं. तिसऱ्या वर्षी गेलो हो रामभाऊ चला ना पंढरपूरला, हे मला आलं असतं पण छेकी बाळत म्हणा लागलं. पुन्हा चौथ्या वर्षी गेलो मला हो रामभाऊ चला पंढरपूरला, हे मला बाब्याचं पोट सांभाळायला. पाचव्या वर्षी पुन्हा गेलो म्हणलं रामभाऊ चला ना पंढरपूरला, तेव्हा रामभाऊचं हाफ कनेक्शन झालं. हाफ कनेक्शन पंढरपूरला जाणं सोपी गोष्ट आहे. जीवनामध्ये जर विचार केला, या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर बाबांनो आपण पंढरपूरला जातो. एक माणूस असा बळजबरीनं पंढरपूरला घातला तर साऱ्याच्या पुढे चालायचा. त्यांनी पंढरपुरापर्यंत एक कोणी भर बेस्टीतच गोळा केली. बरं गेले गोळा तर केली पंढरपुरात चंद्रभागे स्नानाला गेला. स्नान केलं वर निघाला की त्याला अशी एवढी पुरी खटपिटी दिसली, कुणूक लावलेली बाई. त्याला म्हटलं एक काहीतरी गबळ दिसली. त्यांनी तशीच बंगलाला मारली आणि गोल्या कपड्याने संशयपूरला झाला. घरी आल्या ते म्हणजे बाया तुम्ही साहेब काल झाले का तुम्ही बेका दिसत आले ते मग गप तुला काय समजत. ती म्हणजे काय आणली ते मला काय नाही तुला माहिती नाही. ती पेटी आणली, तिला पाणी फिरलं, आता याजवळ कुळून केली होती, पाणी कुळून तोडलं. जशी पेटी उघडली तसं कटिंगचं सामान निघालं. ते म्हणजे गाव परसाद नाही काय नाही कशाला ते मला तेवढंच मशी भाजायला होईल. असे माणसं पंढरपूरला जाऊन काय केलं. हे असे माणसं पंढरपूरला जाऊन उपयोग नाही. महाराज म्हणतात ऐका, पंढरपूर पाटणी गा महाराज सर्व. पांडुरंग जरी शब्द घेतला तरी अर्थ लागत नाही आणि पंढरपूर जरी देवाचं गावाचं नाव घेतलं तरी अर्थ लागत नाही. कारण पंढरपूरला तुम्ही गेलतात, मी गेलो, सुख भेटलं नाही आणि विसावा भेटला नाही. चला अनुमान प्रमाणे कळालं नाही. आता कमीत कमी शब्द प्रमाण पाहू. शब्द प्रमाण, शब्द हा बहुसाल उपकाराची राशी. शब्दाने देव कळतो, शब्दाने देव कळल्या जातो. शब्द प्रमाण जर कदाचित काढलं, ऐका हे यादीकडे लक्ष द्या. एक आजी त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला निघेल पौष महिन्यात. संगमनेरच्या स्टँडवरती गेली, 10 गाड्या आजीनी गेली त्र्यंबकेश्वरला. तिच्याबरोबर तिची एक नात होती. ती म्हणली आजी मला येऊन दिला. ती म्हणली चल त्र्यंबकेश्वरला. तर संगमनेरच्या गाडी स्टँडवर गेल्यानंतर 10 गाड्या त्र्यंबकेश्वरच्या गेल्या कच्च भरून, पण आजीचा काही नंबर लागला. 8व्या गाडीत कशी तरी आजी चढली आणि तेवढ्यात त्या आजीच्या हातात जी नात होती बर का, तिचं तिनं लाडापोडाने नाव ठेवलं होतं पोती. तिचा हात सारा ती खालीच राहिली. कंडक्टरनी घेतली, डबल बेल दिली. गाडी टिपले कंडक्टर बाबा गाडी बाबा ते मला काय झालं. ती म्हणली माई पप्पी घे. झाली काय पप्पी घ्या. ती म्हणली मग तू माई पप्पी नसला घेत तर मग मला खाली उतरून ते मला म्हातारे सरळ खाली उतरून पप्पी घ्यायला पण. तेवढ्यात गाडी उभा केली. पप्पी पप्पी बळ तुम्हाला ही पप्पी घालून का नाही पप्पी. शब्द प्रमाणाने पप्पी शब्दाचा अर्थ जर लावला तर शब्द प्रमाण आणू लागतं का नाही ना. भागत्यात लागणं लक्षणं करावं. तशी भागत्यात काही टाकायचं नाही. मौलिक ज्ञानेश्वर महाराजांना आपण विचार.
मौलिक अनुग्रहात जगद्गुरु तुकोबाराने आम्हाला काही देवाच्या गावाचा पत्ता सांगितला नाही, तर आम्ही तुम्हाला पत्ता विचारतो, तुम्ही तेवढा सांगून टाका. जगद्गुरु मौलिक अनुग्रह सांगतात, त्याच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम नोडे धनंजयाच्या. मौलिक अनुग्रह म्हणतात जी आरती देवाच्या गावाला म्हणतात, त्या आरती देवाचं गाव वेगळं आणि देहाचं गाव वेगळं. आपण आहोत देहाच्या गावात आणि देव आहे देवाच्या गावामध्ये. मग त्या देवाच्या गावातच ऐका ना बाबा एका हरिपाठामध्ये सांगतात, हरिनामामृतशिवी सावकाश मोक्षजाचे मुसदृष्टीमुळे नित्यनाम घोष जयाचे मंदिर तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. ऐका ना बाबा आणि मौलिक ज्ञानोबराय म्हणतात, देवाचं गाव कुठे तुम्ही जगात किती जरी फिरले, 4 धाम सप्तपुर्या 12 ज्योतिर्लिंग फिरले, त्रिभुवनात जरी तुम्ही फिरले, तर देवाचं गाव तुम्हाला कुठेच सापडणार नाही. आणि देवाचं गाव जर वेगळं असतं तर तुकोबारांनी या भागात सांगितलं असतं, देवाचा आत्मा हाच परमात्मा आहे. घर हेच काशीपुरी तीर्थक्षेत्र आहे आणि त्या घरातले आईबाप सकळ तीर्थाचे धुरे. जे का माता पितळी ऐका ज्या घरामध्ये राहतात नागबाबा सांगतात तीच काशीपुरी तीर्थक्षेत्र, ते घर तुमचं काशीपुरी तीर्थ आहे. आत्मा हाच परमात्मा आहे. कायाही पंढरी तीर्थ असते तर महाराज तिथे अभंगात केली असते. ऐका म्हणजे महाराज चला आपल्या घरी. म्हणजे काय झालं, घरी 2 कोटीचा बंगला होता. त्या माणसाने सांगितलं बाबा आले चहा ठेव. म्हटलं भाऊ एवढा मोठा बंगला तुम्हाला मुलं सुना नाही का? आहेत म्हणजे. मग मुलं किती? मला एकच मुलगा आहे आणि सून म्हणजे एकच. मग पुढे म्हणजे ते वरच्या मध्ये आणि म्हणजे म्हातारामध्ये आणि खालच्या मध्ये. एकच मुलगा, तुम्ही खालच्या मागल्या आणि ते वरच्या मागल्या, असं का बरं बाबा? ते मला काय सांगा बाबा आहे ती बरं. आणि मला झालं काय सांगा? ते मला सुनानी माझं नुसतं कोण पाहिलं तर ती मग हे मुथर पाहिलं की मस्त बनवत होतं. अशा घरामध्ये जर कदाचित तुम्ही जर असं वातावरण जर करून राहिलं असेल तर तुम्ही किती तीर्थयात्रा केल्या त्याला काहीच किंमत नाही. किती अन्नदान केलं त्याला काही नाही. अरे हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून आईबाप आपल्या मुलाला इस्टेट कमवतात. ऐका इस्टेट कमवतात तुमच्या जीवनामध्ये. ऐका आईबापाचा काय खर्च? एक कुत्रे, त्या कुत्र्याला काय लागतं? सकाळी एक भाकरी आणि संध्याकाळी एक भाकरी. याच्या व्यतिरिक्त कुत्र्याचा काय खर्च आहे का? त्याला दात घासायला काय एखादं मंजन पेस्ट लागते, पायाला चप्पल, कमीत कमी एखादी इजा, टावे, टोपी. सकाळी एक भाकरी संध्याकाळी एक भाकरी. ऐका पण अशी कुत्री आहेत महाराज, करोडोपतीची संपत्ती त्या कुत्र्याच्या जीवावर मालक शांत झोपतो. पण ह्या 2 पायाच्या कुत्र्याच्या जीवावर घर उलट होता येत नाही. असे बरेचसे कुत्रे मी पाहिले. मालक झोपल्यानंतर त्याच्याकडे विषारी सर्प ते तेव्हा मालकाला उठवलं, उठा, उठून विषारी सर्प येतात. आता ऐका बरं किती प्रेम करतो मालक. जर 1 किलोमीटर अंतरावर जर असेल तर कुत्र्याने जर पाहिलं तर कुत्र पळत जातं मालकाच्या अंगावर झेप मारत. ऐका त्याच्या मोबदल्यात फक्त सकाळी एक भाकरी संध्याकाळी एक भाकरी टाकतात तर कुत्रा तुमच्यावरती इतका प्रेम करतो. आणि ज्या कुत्रासाठी तुम्ही हाडाच्या काळात रक्ताचं पाणी केलं
तो जर तुम्हाला म्हातारपणी जर सांभाळत नसल, अरे त्या पुत्रापेक्षा पुत्र बरं. पुत्र नसल तर पुत्रे दत्तक घ्या, ते सांभाळतील, पण हे पुत्र सांभाळतात जीवनामध्ये. भावांनो, मग याच्या व्यतिरिक्त जर कदाचित देव असता तर अभंगात लिहिलं असतं, म्हणून जगात देव कुठेही नाही 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 नाही. आई बापच हे तीर्थाचे तीर्थ आहे, आत्मा हाच परमात्मा आहे, देव हीच पंढरी आहे, आणि काशी तीर्थक्षेत्र हेच आपलं घर आहे. अशी ज्याची भावना एकदा का दृढ झाली की या जगामध्ये त्याला जगात त्रिभुवना माय बाप केवळ काशी, आणि त्याने जावे तीर्थाशी. याच्या व्यतिरिक्त देव अशा प्रकारचा नाही. एक माणूस माझ्याकडे उठला, आमच्याकडे सतत माणसं असतात माझ्याकडे, प्रत्येक जण गाडीला घेऊनच येतो. मला बाबा माझा मुलगा आजारी आहे. म्हणलं काय झालं? ते मला काय सांगा, खूप आजारी आहे, मला वाटतं तुमच्याकडे आला. अरे म्हणलं तर हॉस्पिटलला घेऊन जाय. ते मला ॲलोपॅथिक होमिओपॅथिक आयुर्वेदिक सारं केलं. फक्त मला एक इच्छा आहे, तुमच्याकडे माझा मुलगा आला. बरं म्हणलं ही घेऊ. दोघं बापले काय आल्यानंतर म्हटलं हा मुलगा आजारी आहे, तर असं वाळा घरात चढीची ना चढ. ते दोघं आपले काय आल्यानंतर मला हे बाळा बस बरं खाई, तुला काय त्रास होतो? मला बाबा काय सांगू त्रास? अरे सांगशील का नाही? काय त्रास होतो तुला मला सांग. हे मला बाबा इतका त्रास आहे. अरे पण किती त्रास आहे हे सांग ना. ते मला काय करतो, काम करावं वाटत नाही, चांगलं चांगलं खावं वाटतं, झोपून राहावं वाटतं. मला हे रोग तुम्हाला बी जा, काम करावं वाटत नाही, चांगलं चांगलं खावं वाटतं, झोपून राहावं वाटतं. हे रोग झाला का मग याला औषध काय आणायचं, याला खोक आणावं लागेल. जीवनामध्ये जर विचार केला तर बाबांना हा रोगच नाही, त्याच्यावर औषध नाही. आता ऐका, रोग झालेला बरा, पण रोगाची धास्ती होईल. माणसं धास्तीनं मेली का कोरोनाने मेली? धास्तीनं मेली, कोरोनाने मेली. म्हणून रोग झालेला बरा, पण रोगाची धास्ती. पान लागलं तर जरूर औषध आहे. एखाद्याला सर्पदोष होऊ दे, जरूर औषध आहे. पान लागलं तर औषध आहे, पण भिव पान लागलं तर औषध नाही नाही. गेली तरी कापडाची, डोक्यासाठी. जीवनामध्ये पान लागलं तर औषध आहे, पण भिव पान लागल्याला औषध नाही. रोग जर झाला तर जरूर औषध आहे, पण रोगाच्या धास्तीला औषध नाही. बाबाने या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर माणसं अगदी मनोरुग्ण अशा प्रकारचे बनलेले आहेत. म्हणून या मनोरोगामध्येच ऐका कसे मनोरोग माणसाच्या जीवनामध्ये असा आहे, काही रोग सांगता येत नाही. माझं तुम्हाला पडत नाही, तुमचं मला पडत नाही, आपलं साऱ्याचं यांना पडत नाही, यांच्या मनातलं मला समजत नाही, माझ्या मनातलं त्यांना समजत नाही, आणि आपल्या साऱ्याच्या मनातलं त्यांना समजत नाही. हे समजत नाही म्हणूनच धोरणात आहे. माझ्या मनामध्ये काय आहे हे जर रंग बाबा तुम्हाला समजलं असतं तर आल्या माझ्या सुरुवात देऊन काढून दिला. माझ्या मनातलं तुम्हाला समजत नाही, तुमच्या मनातलं मला समजत नाही, आणि आपल्या साऱ्याच्या मनातलं यांना समजत नाही, म्हणूनच धोरणात यालाच म्हणतात ज्ञानवाची मेघ. कोणाच्या कोणाला काळ. म्हणून बाबाला या जीवनामध्ये माणसं येतात, हो बाबा काय सांगावं, माझं माझ्या मुलाचं पटत नाही. दुसरा मला काय तुमचं काय, ते मला काय सांगावं महाराज, माझं माझ्या पत्नीचं पटत नाही. मला तुमचं वय किती झालं? हे मला 70. म्हणलं आता मुलं बाळ, ते मला मुलं बाळ झाले ना, तुमचं सांगितलं मग 70 वय झालं, नाही पटलं तर नाही पटलं. ते मला बाबा तुमच्यासाठी आम्ही काही सांगायचं आमचं पटायला पाहिजे ना. त्याला म्हणलं भावाची कृष्ण परमात्मा बायका किती होत्या? 16,100. म्हणलं खरं सांग, ज्याने सृष्टी निर्माण केली त्याचं त्याच्या बायका तर पटलं का? हा मग सांगतो अरे 16,108 बायका होत्या, पुढे समजू नाही सांग. ते मला बरं जाऊ द्या, माझ्या मुलाचं जमायला पाहिजे की नको? भगवान परमात्म्याला 16,108 बायका होत्या, प्रत्येकीला 10 पोरं एक पोरगी होती. किती? 10 पोरं एक मुलगी. किती झाले? 56 कोटी. ऐका,
56 कोटी पोरं झाले पण खेळ चिमून गेला रे. 56 कोटी पोरं होते, तुकाराम बाबा एक सुद्धा गाडगं धरायला नाही राहिले. गाडगं धरायला एक नाही राहिले. सांगतो बाबा कुठून येऊन मारायचा. 56 कोटी पोरं होते, 16,107 मुली होत्या पण एक मुलगी रडायला शिल्लक राहिली नव्हती. आपण या जीवनामध्ये ते मला जाऊ दे, मुलाचं नाही कोणाचं नाही, कमीत कमी माझं माझ्या भावाचं जमायला पाहिजे ना. म्हणलं त्या बलराम दादाचं त्याच्या केव्हा जमलं, केव्हा जमलं बलराम दादाचं भगवान बाबा. महाराज सांगतात कोणाचंच कोणाला जमत नसतं, जमून घ्यावा लागतं. जमत नाहीच, जमून घ्यावा लागतं. मग या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर म्हटले बाबा या जगामध्ये आपलं घरच हे पवित्र अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र आहे. आत्मा हाच परमात्मा आहे आणि त्या घरातली आई वडील हेच तीर्थाचे तीर्थ आहेत. म्हटले मग हे सुख आणि दुःख सांगायचे कोणाला, जगद्गुरु तुकोबरा दुसऱ्याकडे देवा सांग सुख दुःख सांगायचे असतील तर फक्त एका देवालाच सांगा. म्हटले महाराज देवालाच का बरं सांगायचे, इतर तर कोणाला सांगायचंय. मनच हे आपलं देव आहे आणि या मनरूपी देवाला सुख आणि दुःख सांगायचे. जगात कोणालाही सांगायचे नाही. का म्हणले कमीत कमी राजाला सोडविना तुला देशीचा चंदरी भले भले बाबांनो सोडविना तुला देशीचा चौधरी. जगात राजाला आमदार खासदार मंत्री पंतप्रधान कोणाला नाही सांगायचे. बरं म्हणले कमीत कमी राजाला नाही सांग, कमीत कमी सासू सासरे गणगोत म्हणजे मुळी सांगायचे नाही. कारण असं आहे दुःख कोणालाही सांगायचं नाही जगात. का नाही सांगायचे, कारण दुःखी माणसाचा प्रत्येक मनुष्य तिरस्कार होतो. मी काय बोललो आहे का, तुम्ही दुःख जर लोकांना सांगितलं तर लोक तुमचा तिरस्कार करतील. बरं म्हटले मग लोकांना सुख आवडतो, दुःखी माणसाचा तुम्ही तिरस्कार करता. जगात दुःख कोणालाही सांगायचं नाही. बरं म्हटले मग सुख सांगायला काही हरकत आहे का, दुःख नाही सांगायचं. मग सुख सांगायला काही हरकत आहे का. महाराज सांगतात बाबांनो मनुष्याचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याला झालेलं सुख हे आपल्याला सहन होत नाही, म्हणून कधीही कोणाला सांगायचं नाही. ऐका सांगायचं मग. आमच्या गावाकडे एका माणसाने 1 कोटीचा शेजाऱ्याने बंगला बांधला. एक जणाचं भयंकर पोट दुखायला लागलं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरने सोबत त्याचं पोट तपासून म्हणजे महाराज त्याच्या पोटात तर काहीच नाही. ए बाळा कुठूनच बघ कुठून बसून ते मला हे तो पोट कधीपासून दुखत ते मला शेजाऱ्याने बंगला बांधल्यापासून. मला गीताचा बंगला पाडून पोटात. ऐका तुम्हाला झालेलं जे सुख आहे ते जीवाला कधी सहन होत नाही. ज्याच्यामुळं तुम्हाला सुख झालं त्या सुखापासून तुम्हाला दूर करतात आणि दुःख सांगायला जातात तर तुमचा तिरस्कार होईल. म्हणून सुख आणि दुःख सांगायचं असेल तर मनोरूपी देवाला सांगा. याच्यापेक्षा जगात कोणालाही सांगू नका. म्हणून देवा सांगो सुख दुःख देव निवारील. देव जगामध्ये सुख आणि दुःख निवारणार आहे. म्हणून माणसात निवारण करत असताना देव कसा करतो, भक्ताला
अशी गुरुजनाशी संवारी अशा पद्धतीने सुख दुःख सांगितल्यानंतर त्याचं संरक्षण अशा प्रकारचं होतं. मागे पुढे उभा राही सांभाळी आलिया गदा निवारा देव राखिदया मारी लपवून न मुळे काटा हिंडतावं. मानवी जीवनामध्ये जर विचार केला त्या सर्व गोष्टीचा विचार केला तर देव आपला मागे पुढे उभा राहून सांभाळ अशा प्रकारचा करणार आहे. सुख आणि दुःख जर सांगायचे असेल फक्त देवालाच सांगा, मनरूपी देवाला. आणि एकदा का आत्मा हाच परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी त्या नावावर जर आवड झाला तर मी हा देव आहे असं स्वयंसिद्ध त्याला ज्ञान होऊन तो स्वयं सत्तावान हरी आला हाता आणि मग कैशी भई चिंता अशा पद्धतीने त्याचं जीवन आहे. म्हणून एका साधकाने पुन्हा विचारलं, म्हटले महाराज आपण जर ते सर्व गोष्टी सुखदुःखाच्या देवाला सांगितल्या तर महाराज देव काय करील? तर महाराज सांगतात देव त्याच्यावरती भार घाला. घालू देवा सागर आहे. पण पुन्हा महाराज सांगतात बाबांनो ऐका, घालू देवाशीच भार. तुम्ही भार जर घातला होईल कैवारी नारायण, तुका म्हणे भार घातल्या होईल कैवारी. महाराज सांगतात वाहू हा संसार देवा पाहिजे. आता ऐका भार कसा करायचा, एक अनुमान भार, एक शब्दरूपी भार. ऐका तुम्ही सकाळी झोपेतून जर उठले, शब्दरूपी भार कशाला म्हणतात ऐका. सकाळी झोपेतून जर उठले तर मारुतीरायाच्या दर्शनाला जायचे. काय तुमच्या गावात पांडुरंग असेल, मारुती असेल, कोण असेल, हनुमंतरायाच्या दरबारात गेले की तुम्ही स्नान करायचं, हनुमंतरायाला प्रदक्षिणा घालायची आणि त्याला शाब्दिक भार घालायचा. ए देवा मी मग संगमनेरला चाललो, संध्याकाळी तुझ्या दर्शनाला येईल. देवावर भार घातला की त्याला असं पुढं पडतं यांनी मला भार घातला, मी संध्याकाळी दर्शनाला येईल. दिवसभर त्याचा आक्षेप होऊन देत नाही, मागे पुढे उभा राहील, पिलं तरी त्याला खाली पडून देत नाही. हा काय म्हणला, संध्याकाळी त्याला दिवसभर सांभाळावं लागतं देवाला. आणि संध्याकाळी जाईल म्हटलं की संध्याकाळी पुन्हा दर्शनाला जायचं, नाही तर झोपीतच बुचकी हाणतात. संध्याकाळी गेल्याबरोबर हनुमंतराला म्हणजे हे हनुमंता मी उद्या सकाळी तुझ्या दर्शनाने, त्याला रात्रभर सांभाळावं लागतं आपल्याला. हे सकाळी याला शाब्दिक भार लागतात. शाब्दिक ऐका भगवान परमात्मा सांगतो माझ्यावरती भार घाला, फक्त भार घाला म्हणजे फक्त माझं नाव घ्या. याने घ्यावे नाम दिशी करणे त्याचे फक्त नाव घ्या. जागीरकीची मला गरज नाही. देवाला जर जागीरकीची जर गरज असती पत्र पुष्पम फलम तो मी भक्त्या प्रेक्षिती. महाराज सांगतात या जीवनामध्ये जर देवाला जर पैसा संपत्ती जर पाहिजे असती तर महाराज सांगतात आपल्या गरीबाच्या वाट्याला देव आला नसता, टाटा बिर्ला सारख्याने अंबानी बंधूंनी विकत घेतला असता. म्हणून जीवनामध्ये फक्त देवाचं नाव घ्यायचं, देवाचं नाव घ्यायचं म्हणजे भार घालायचं देवाला. आता कसा ऐका, तुमच्याकडे कांद्याचं पीक आहे ना, कांद्याचे पीक आलं 5 लाख रुपये जर आले, नागबाबा एक ठिकाणी सांगतात आपली पत्नी आपल्या मनासारखी जर वागावी, मम भार्या माझी पत्नी माझ्या मनासारखी जर वागा वाटत असेल तर नागबाबांनी एक ओवी वापरली आणि एक श्लोकाचा अर्थ सांगतो तुम्हाला. तुमची पत्नी तुमच्या मनासारखी वागली पाहिजे. तुम्ही जर संगमनेरवरून आल्याबरोबर तुमच्या गाडीचा आवाज आल्याबरोबर पत्नी लगेच दारात तांब्या घेऊन पतिराज पाणी घ्या, थकला असता, दूध देऊ का, कॉफी देऊ का,
असतात हातदार दुखा पायदार दुखा पण नरड जाऊ मनासारखी सेवा. पण काय करावं लागेल, फक्त भोगीरकी तिकडे द्यायची आणि ज्या गिरकी तिच्यात ठेवायची. कशी ठेवायची? रंगनाथ बाबा कांद्याचे 5 लाख रुपये आले की तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचे नाही. काय करायचं, बायकोला हात मारायचे, हे कशाला बोल बोलून घेतलं घरी 5 लाख. हे बाय मला काय करायचं नाही देऊन टाकायचे. ते मला तिनं जर माहेराला नेले तर जबाबदार पठ्ठे. तुम्ही एकदा देऊन तर बघा, देऊन बघायला बायकोला हात मारायची, हे इकडे घरी 5 लाख रुपये घेतले. हे बाय मला नाही देऊन टाकायचे. 5 लाख रुपये दिले की तिची छाती फुगत मात्र 5 लाख रुपये दिले. दरीच्या उघड कपाट दी आतमध्ये ठेवून हे कपाटलं घे इकडे चार तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी तंबाखूची पुडी लागली ना तुम्ही नाही आणायची, बायकोला हात मारायची, हे इकडे दरच्या उघड कपाट घी 10 रुपये घी कपाटलं आणि घे इकडे चार. सणाचा बाजार आठवडे बाजार करायचा, तुम्ही नाही करायचा, बायकोला हात मारायचा, इकडे ए बच्चे इकडे दरच्या उघड कपाट उघड घी 10,000 रुपये घेतले, घी कपाटलं घेतलं इकडे चार. तिला एवढं भूषण येतं एवढं बचत की मध्ये येऊन का तुम्ही काही म्हणा पण नवरा माझ्या पुरा संसार पण शिकते ह्या मी जेव्हा 10 रुपये देईन तेव्हा बब्याच्या बापाला कमवतो, जेव्हा ही पुरा घेईन पैसे तेव्हा बाजार. कांदे काढायला गेली की इतकं भूषण येतं तिला आपल्याला. ते म्हणे म्हणून अक्का नवरा असा तर आपल्या भूक म्हणलं की उठतो, सुख म्हणलं की सुख डबल देईल ती म्हणजे बाई मागो तुझ्या ते विरोध आहे. अगं मी 10 रुपये जरी कधी मागितले 10 रुपये तर भेटत नाही पण पाठीचं गिरड होतं गिरड कळलं. असा जीव यापून याला असं वाटतं उठावा आणि आत्ताच्या आत्ता तुकाराम बाबाच्या दिंडीत जावा कधून गेलं जीव. म्हणजे ते हाणणं काय आहे सोपं आहे का नाही, 10 रुपये ते हाणते कदर नाही म्हणली योग बाई महाराज कदरली ना जीव द्यायला निघाले. आणि भजन सुटलं ना म्हणलं गंगू अक्का इतक्या रात्री 1:30 वाजता कुठं निघाले, म्हणली मुडद्याचा मार खाऊ कदरली मेलेलं बरं. म्हणलं कुठं चाललं, म्हणली चालली जीव द्यायला. आणि म्हणलं कधी कशाला चालला, हे बाय गीत पाठवलं आता तिला जीव द्यायचा तिला खंजीर काय करायचं. अहो आमच्या गावाकडे तुकाराम महाराज एका माणसाला लागोपाठ 9 पोरी झाल्या 10व्याने बायकोच बोलून गेली. अरे बापरे मला एवढे लग्न कशी करायचे शिक्षण कसं करायचं त्यापेक्षा आपण मेलेलं बरं डोळ्याच्या पाठीमागून काही आणि रातचं 2 वाजता निघालं जीव द्यायला. म्हणलं रातचे 2 वाजता कुणी निघाले ते मला जीव द्यायला. म्हणलं का ते मला 9 पोरी झाल्या बायको मेली एवढा कुठं कोणी करायचं आहे त्यापेक्षा डोळ्यामागून काही हो जीव द्यायला. म्हणलं तू जीव द्यायला 2 वाजले आणि इतक्या रात्रीचं पुढं जीव देशील ते म्हणलं सरपंचाची येईल. अरे मला सरपंचाच्या येईचा 2 वर्ष झालं उपसा नाही ते मला खरंच ते म्हणलं हो नको मला सर्दी होईल मला काय काय जीव देण्याचे लक्ष त्या सर्व गोष्टीचं तर हे सर्व कसं आहे म्हणून महाराज सांगतात की म्हणजे कतरून गेले म्हणजे ह्या मुर्द्याचा मार खाऊन. ते म्हणजे म्हणणं काय काही नाही मी आता का नाही तुकाराम बाबा चोखांडे येत ना त्यांच्या दिंडीचं ते आळंद ती म्हणजे जाय ना मग येऊन ती म्हणजे गेली असते पण मला म्हणजे 10 रुपयेच कमी पडले दिली का
ती मुली दिली असते ना म्हणली मग चाय वगैरे कोणाकडे असते म्हणली त्यांच्याकडे असते बघितलं ना म्हणली काय हातात काय दगड आहे फक्त फुगी इकडे द्यायची म्हणजे पण माणसं काय करतात ज्या तिकडे देतात फुगी ती आपल्याला तसं देव म्हणतो मला ज्या की नको फक्त फुगी नाव फक्त घ्या मग महाराज बाबा या जीवनामध्ये जर विचार केला तर फक्त देवावरती तुम्ही भार घाला होईल काही वारी देवाची जवा देव सुखाचा सागर तुम्हाला सांगा माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे एका ठिकाणी निर्माण होतात रात्र म्हटलं की दिवस आहे सुख म्हटलं की दुःख आहे ज्ञान म्हटलं की अज्ञान आहे याला दोन म्हणतात हे घेऊनच अशा प्रकारचा उठतात म्हणून बाबांनो असा जर कदाचित देवामध्ये समुद्राच्या लाटा कधी शांत होत नाही त्या चालूच राहतात आणि चालू लाटामध्येच आपल्याला स्नान करावं लागतं म्हणून बाबांना जीवन तसं संसाराच्या सुख आणि दुःखाच्या लाटा चालूच असतात पण त्या चालू असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला परमार्थ करून घ्यायचे असतात म्हणून जीवनामध्ये कोणाचं घरी चांगलं नाही तुम्हाला सांगतो कोणाचं घरी चांगलं कोण्या संतांचं घरी तुकाराम महाराजांच्या घरी होते गोपाला पाटील भले झाले देवा निघाले दिवाळी बरं झालं बाई का कसे आहे सांगा महाराजाच्या घरी होतं का बरं माऊली त्यांना बरायचा विचार करा लोकांनी त्यांना वाळी टाकलं हातातली मधुकरी फेकून दिली पुढं चांगलं होतं नागबाबाच्या अंगावरती एवढं थकल्या गेल्या पुढं सांगताचं चांगलं होतं बरं ज्या देवात सृष्टी निर्माण केली त्या देवाचं कोणाचं धोरण ते सांगा अरे ज्या भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली त्याचा जन्म कुठं झाला कारागृहात बंगल्यात नाही कारागृहात बरं ते जन्मलं तर त्याला जन्माचा तिकडे मजन येईल रोखलं बापाला दुःख कोपऱ्यात घ्यावं लागलं त्याच्यात यमुनेचं पाणी मंद मंद पाऊस झळकत होतं बरं तिथं गेल्यावर तुझा कागा वगैरे मारला आयुष्यभर पुन्हा तारुण्या सुद्धा युद्ध करावं लागलं आणि मारताना काय ते मीठ मिळत काय कळमाच्या झाडाला टेकून व्याधाने अचूक बाण मारला आणि डाव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला भगवान परमात्मा निज धामाला गेला सांगा इतकं दुःख होईल का तुम्हाला कृष्णाचं सांगितलं रामाचा विचार करा अरे जिचा बाप जनक राजा होता जनक म्हणजे काय ते संशयपूर्ता होता काय राजाची मुलगी होती ती सीता बरोबर तिचा नवरा जर पाहिला नवरा कोण होता अरे जगाचा नेता परमेश्वर प्रभू रामचंद्र होता हा ते कसा करा बाबा अरे राम त्याचा पती होता बरं भाऊ लक्ष्मणासारखा दीर होता सामान्य गोष्ट आहे का आणि दशरथ राजासारखा सासरा होता की ज्याने स्वर्गामध्ये जाऊन देवांना विजय प्राप्त करून दिला सामान्य गोष्ट आहे का पण त्या सीतेचा जर विचार केला ती जर सीता म्हणली असती मी एवढ्या मोठ्या घरची आणि तो ह्या बरोबर ऊन वारा काटे पायाला टोचून जंगलात यायला मोकळी नाही अशी म्हणली का होती हा अरे जिचं एवढं ऐश्वर होतं पण स्वतःचा पती हाच परमेश्वर म्हणून जिने पायामध्ये पायतं नव्हतं अंगावरती वैकल धारण केले आणि कंदमुळं भक्षण करून 14 वर्ष 14 दिवस वनवास भागितला त्या रामाच्या संसाराचा जर विचार केला आणि शेवटी पत्नीचा त्याग करून लघु अंकुशाचा जन्म जंगलामध्ये झाला आणि शेवटी एका धोबेने त्याचा तिरस्कार केला आणि सरळ मध्ये रामाला त्याग केला आता राम लक्ष्मणाने सृष्टी निर्माण करून त्यांचे आशीर्वाद सुरू झाले भाऊ रामाचं तर चांगलाच आहे त्याच्या मानाने आपण किती चांगली आहे खूप चांगले आहेत महाराज मग जीवनामध्ये जर विचारलं सुख आणि दुःख सांगतात मी या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर बाबांनो असा जर देव कदाचित प्राप्त झाला तर म्हटले महाराज रावजवळी देवापाशी आता जवळ पाहिजे अशा देवाजवळ जर आपण गेलो आणि कायमस्वरूपी जर तिथं राहिलो तर चालणार नाही का अशी शंका आली आणि महाराज सांगतात बाबांनो आपण देवाजवळ राहू पण देवाने ठेवून घेतलं पाहिजे ना तुम्ही सासरवाडीला जाता पण सासऱ्याने ठेवून घेतलं पाहिजे तुम्हाला पण महाराज सांगतात ऐका भगवान परमात्मा एका दीन दयाघन वत्सल अशा प्रकारचा आहे जशी आई आपल्या बाळाला दूर उठू शकत नाही तसा भगवान परमात्मा
दीनवत्सल दया घन असल्यामुळे आपल्या भक्ताला दूर लोटू शकत नाही. याचं प्रतिबंध शेवटच्या काळी आम्ही बाळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना देवाच्या गावाला जावं लागेल. तिथं कायमस्वरूपी अशा प्रकारचा विसावा भेटेल आणि विसावा जरी एकदा भेटला तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे धावा आणि आता पुढे कुंडलिया विठोबा विसाव्या विसाव्या पाया पुढ्या विसाव्या आता मोठे दावे तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया मानवी जीवनात एक भाग
आणि शिव कधी जातो? तुमचे चरण देखील या. बाबा या जगामध्ये आत्मा हाच परमात्मा याची अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जगात तुम्ही किती कुठेही जरी फिरला तर मला सांगतात बाबा तुम्हाला कुठेही देव भेटणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये कुठेही देव पाहण्याचा विचार करू नका. ऐका, म्हणून जगामध्ये तुम्ही किती भक्ती करता, ऐका, तुम्ही किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या याला काहीच किंमत नाही. त्या कशा केल्या, किती दिवस जगले याला काहीच किंमत नाही. कसे जगले, किती दिवस खाल्लं याला किंमत नाही. ते कसं खाल्लं याला किंमत आहे. किती दिवस तुम्ही माळ घातली पण ती कशी घातली याला किंमत आहे. म्हणून जीवनामध्ये भावना तुम्ही कसे वागले याला म्हणून जेणेकरून आता ऐका, जेणे न ये जन्म यमाची आशिया साधना करा काही. बाबा असं काही तुम्ही साधन करा जेणेकरून यमाची यातना तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि जेणेकरून तुम्हाला या घरातलं वातावरण, ऐका, स्वतःची सासू जोपर्यंत तुम्हाला आई दिसत नाही त्या घरात तुम्हाला कधीच सुख भेटणार नाही. आणि सासू जर सुनेला आई दिसली झाले राम राज्य काय. जीवनामध्ये जर विचार केला तर एक भाऊ, ऐका, वनवास लक्ष्मणाला होता का रामाला होता? वनवास रामाला होता, लक्ष्मणाला होता. राम म्हटलं नाही लक्ष्मणा मी चाललो, चलले म्हटले मी चाललो. अंगाची हळद सुद्धा उर्मिलेची फिटली नव्हती तर पत्नीच्या प्रेमावरती लाथ मारली आणि स्वतःच्या भावासाठी जंगलाचा रस्ता झाला. याला म्हणतात बंधू प्रेम. आणि असं भावा, एका भावाला जर दुःख झालं की दुसऱ्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मौलिक ज्ञानोबा म्हणतात पै पायी काटाने हे तव जीवी व्यथा उमटे तैसा पोळे संकटे उडी लागली. एका भावाला त्रास झाला की दुसऱ्या भावाला डोळ्यात पाणी आलं पाहिजे. काटा पुढे गेला म्हणतात मौली पायात, आणि पाणी पुढे आलं का डोळ्यात काटा गेला. काटा पायात, पायाचा आणि डोळ्याचा इतका संबंध आहे की पायात काटा डोळ्याला पाणी. तसं दुसऱ्या भावाला जर दुःख झालं, थोरल्या भावाला जर दुःख झालं की लहान्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये होईल असं समजायचं की तुमच्या घरात राम राज्य झालं. आमच्या गावाकडे दोघं भाऊ होते, सकाराम आणि तुकाराम. पंगत नाही बसली, दोन एकच मिनिट दमदार वरून एकच मिनिट. ऐका, आमच्या गावाकडे सकाराम तुकाराम भाऊ होते. सकाराम तुकाराम सगळे भाऊ होते. मी सांगतो थांबा झाला 8 तास घेतो. सकाराम तुकाराम सगळे भाऊ होते, दोघांच्या वाटण्याच माहिती. ऐका, आपल्या भावाच्या प्रेमासाठी भरतानी राज्यावरती लाथ मारली. आणि पुढे ऐका, अरे वनवासात लक्ष्मण रामाबरोबर गेला यात नवल नाही. रामाबरोबर राहून त्यांनी कंदमुळं भक्षण केले यात नवल नाही. पण पंचपक्वानाचा बेत असताना देखील त्याच्यावर लाथ मारली आणि कंदमुळं भक्षण केले माझ्या भरताने. याला म्हणतात बंधू प्रेम. अरे जंगलात अंगावरती वल्कल धारण केले लक्ष्मणाने यात नवल नाही. भरजारी कपडे होते तरी सुद्धा त्याच्या त्या काळानं आपल्या भावासाठी अंगावरती साली गुंडाळल्या. याला म्हणतात बंधू प्रेम. ऐका पुढे सांगू, शेतीला बेसन लावून जास्त आवडत होते हे मांडवीला माहिती होत. माझ्या जावाला बेसन लाडू आवडत होता. ती जंगलामध्ये गेली, कंदमुळं भक्षण करत असल म्हणून माझी जावाला जर हे लाडू भेटत नसतील तर गंडकी म्हणली जोपर्यंत
आपल्या जावाची भेट होत नाही तोपर्यंत तिने 14 वर्ष 14 दिवस लाडू खाल्ले नाही. याला म्हणतात जावा जावाचं प्रेम. याला जावा जावाचं प्रेम म्हणतात. आणि अशी वृत्ती ज्या घरात झाली तर त्या घराची काशीपुरी तीर्थ होत असते. ते घरच तीर्थक्षेत्र होत असतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती जरी फिरत राहिले लाखो रुपये घातले तर त्याचा उपयोग म्हणून आमच्याकडे सकाराम तुकाराम होते त्यांच्या वाटण्याच पाहिजे. लोक भावकी कदरली गावकरी कदरले सरपंचांनी त्यांच्या वाटण्या घेणं 3 वेळेस राजीनामा द्यायला. सकाराम तुकारामाच्या वाटण्याच व्हायला. शेवटी त्या घरात लोक करून गेले कांदे लावायच्या टाइमाला. ते मला हे सकाराम ते मला काय तुकाराम आणि मला आपल्या वाटण्यात कोणीच करी ना गावकरी कोणीच भागी आहे म्हणजे मग म्हणजे त्या गावात एक अहमदभाई नावाचं दुसरं माझं घर होतं. अहमदभाई ते म्हणजे अहमदभाई तुम्ही तरी आमच्या वाटण्या करा. ते म्हणजे कशाच्या करायचं घरादारात म्हणजे घराच्या घरात फक्त जमिनीच्या करायच्या. जमीन किती म्हणजे 5 एकर. किती जागे म्हणजे एकाच जागे म्हणजे सोपे. दोघं सकाराम तुकारामाच्या हातात लिहिलं म्हणजे कोणची जमीन म्हणजे ही 5 एकर जमीन आहे म्हणजे किती सोपं आहे. 2.5 इकडं 2.5 इकडं झाले वाटणे. ते म्हणजे अहमदभाई आमच्या गावातला सरपंच येणार नव्हता 3 वेळेस राजीनामा द्यायला म्हणजे झालं का 5 एकर एका जागेवर जमीन आहे. पण सकाराम म्हणत होता हे तुक्याला करू माया शेजारी नको आणि तुक्या म्हणायचा हे सकाळी करू माया शेजारी नको आणि 5 एकर जमीन. पण ते अहमदभाईला डोकेबाज होतं. ते मला थांबा 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 सकाराम तू काय म्हणतो हा तुक्या माझ्या शेजारी नको आणि तू काय म्हणतो हे सगळ्या माझ्या शेजारी नको म्हणजे ऐकत इकडं 2 एकर जमीन आहे का सकाराम तुला आणि इकडं 2 एकर तुकाराम तुला मध्ये किती राहिली 1 एकर राहिली. त्याला चांद भाई नावाचं पोरग होतं ते मला बीच मेरी चांद भाई. या भावाभावाच्या भांडणात घेणं चांद भाईनी 1 एकर राहिली. याला म्हणतात सख्खी भाऊ पक्के. म्हणून भावानं एका भावाला त्रास झाला की दुसऱ्या भावामध्ये आनंद झाला पाहिजे. आणि असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी महाराज सांगतात जाऊ देवाच्या गावात देव देईल झालेली शिवा. महाराज वेळ माझा झालेला आहे. मला इथून प्रवास करायचा 5 वाजेपर्यंत माझ्या आश्रमामध्ये. 5 वाजता मी आश्रमात जाईल आणि स्नान करून 6 वाजता पुन्हा दुसरा ड्रायव्हर टाकून मी नागपूरला चालू. मला रात्री 10 वाजतील नागपूरला जायला 10:30-11 वाजतील. एवढा त्रास मी तुम्हाला एवढं सांगतो कशाला हे एवढा जो त्रास घेतला केवळ फक्त माझ्या गुरुबंधूच्या प्रेमात. माझ्या आम्ही महाराज 30 विद्यार्थी एकत्रित 30 वर्षामध्ये आम्ही कुठल्याही गुरुबंधूंनी एकमेकाची जात विचारली नाही. आणखी मला तुकाराम महाराज कोण्या जातीचे मला माहित नाही. नारदाच्या गाडीवर शपथ घेऊन सांगतो इतकं आमचं प्रेम आहे. आम्ही एकमेकाचे सुखदुःख विचारतो एकत्रित येतो. आता आम्ही मुख्यमंत्री आमंत्रण देऊन आळंदीत मोठा कार्यक्रम केला आणि 8 दिवस एकत्रित येऊन एकमेकाचे सुखदुःख करतो जाणून घेतो एकमेकाला सहकार्य करतो. आणि आता आमच्यातले 4-5 जण वारले आणि 2 त्या ठिकाणाला आले. आता आम्ही 22 जण राहिले. पण आमचं इतकं प्रेम आहे की एकमेकाला सहकार्य करतो एकमेकाला धीर देतो एकमेकाच्या रोगामध्ये सुखदुःखात सहभागी होतो. आणि परमपूजने ढोक महाराजांच्या घरी आम्ही वर्षातून 8 दिवस आणि आळंदीत 8 दिवस असे 15 दिवस आम्ही सर्व कार्यक्रमाचा त्याग करतो आणि एकत्रित होतो. ढोक बाबांचा सण काल पुणे परवा पुणे म्हणले बाबा मधुसूदन बाबा तुम्ही कुठं दिसणारच मला. म्हणलं मी रस्त्याने चलतो. म्हणले कुठं म्हणलं आवड्याच्या पुढे निघतो. त्याला काय म्हणले सारखे आमचे गुरुबंधू वाटतात. मला चुकून ढोक बाबांनी सांगितलं येताना तुकाराम बाबाला पहिलं गाडीत टाकून घेऊन या नाही तर नका येऊ. माझा साऱ्यांचे निरोप पोहोचला का नाही. म्हणून बाबांनी इतकं आमचे एकमेकावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून
तुमच्या सज्जनांचं दर्शन आहे. माझ्या वाणीतून एखादं, मी संन्यासी माणूस आहे, एखादा शब्द गेला पण ऐका, मेलेला माणूस तुमच्या पुढे मी कीर्तन करतो म्हणून या जगामध्ये माझं अख्खं जीवन, मी आतापर्यंत तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी, मी तुम्हाला डॉक्टर दिसला असेल, पण केवळ माझ्या माऊलीने मला जीवदान दिलं म्हणून मी आयुष्यभरत माऊलीची सेवा निष्काम वृत्तीने करून मी माझ्या स्वतःसाठी एक पैसुद्धा खर्चले नाही. तुमच्यासारखेचे पैसे घेणं, मंदिर बांधणं आणि गोरगरिबावरती विद्यार्थी शिकवणं एवढंच माझं काम आहे. आणि देह पातापर्यंत ते कडीला जावं एवढंच मला असं. लक्ष्मण बेटके सर असतील, प्रभाकर नाना असतील यांना विनंती करतो त्यांनी महाराजांचा सन्मान करण्यासाठी